सर्वांनी एक जोरदार घोषणा द्यायची आता। एक मराठा, एक मराठा, तुम आगे बढ़ो, छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति संभाजी महाराज की स्टेज वरती गर्दी कमी करा, स्टेज वरती गर्दी कमी करा, स्टेजची तेवढी क्षमता नाहीये। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्टेजवर विराजमान आहे, गर्दी कमी करा थोडी। चला दादांसाठी रिकामा करा। पाटील यांचं उपोषण स्थगित करण्यात आलेलं आहे। 9व्या दिवशी मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण स्थगित केलंय। पाणी पिऊन जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण सोडलेलं आहे। सलाईन घेऊन मी उपोषण करू शकत नाही असं जरांगे यांनी म्हटलं। उद्यापासून कोणीही अंतरवाली सराटीमध्ये येऊ नका असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे। 9व्या दिवशी जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे। उपोषण आता थांबवल्यानंतर जरांगे पाटील यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं जाईल। प्रकृती खालावल्यानंतर सलाईन घेऊन आपण उपोषण करू शकत नाही, त्याला अर्थ नाही असं जरांगे पाटील यांनी म्हटलं। जरांगे पाटील यांना उभे राहता येत नाही, त्यांना अशक्तपणा जाणवतोय, तसंच त्यांच्या शरीरामधील ग्लुकोज कमी होतंय असं काल डॉक्टरांनी सांगितलं होतं। दहा दिवसापासून दादांचं उपोषण या ठिकाणी चालू होतं। मोबाईलचं नेटवर्क बंद करा सर्वांनी, बरोबर। मीडियाच्या बांधवांना डिस्टर्ब होणार नाही, त्यांना कुठलाही अडथळा येणार नाही, आपण सर्वांनी काळजी घ्यायची। माईक तिथपर्यंत पोहोच करा, हा माईक मी देतोय, दादांपर्यंत पोहोच करायचा आहे। तर मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण स्थगित करण्याचा निर्णय आता घेतलेला आहे। उद्यापासून कुणीही अंतरवली सराटीमध्ये येऊ नये असं आवाहन त्यांनी मराठा समाज बांधवांना केलं। तर मनोज जरांगे आता इथं उपस्थित नागरिकांसोबत, मराठा समाज बांधवांसोबत काय संवाद साधतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र मोठ्या संख्येनं मराठा समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत। आरक्षण देण्याची दुसरं सांगतो, त्यांच्या हातानं त्यांनी सरकार त्यांचं पाडून घेऊ नये, मी त्यांना जाहीरपणाने सांगतो। जर आरक्षण नाही दिलं, सगळ्या मागण्या जर मंजूर नाही केल्या, तर माया नावानं बोंबलत बसायचं नाही, परत ओरडायचं पण नाही की 2024ला पाडापाडी कशामुळे झाली हे मला विचारायचं नाही। तुम्हाला संधी आहे माझा समाज मोठा करायचा। आणि तिसरा विषय की मराठा समाजाने स्वतःच्या पोराला धोका देऊ नका। आता राजकीय लोकांसाठी स्वतःच्या पोराला आरक्षण देण्यासाठी सगळ्यांनी एकजीवानं राहा। नेत्याला, नेत्याच्या पोराला मोठं करायला मतदान व्हायला घालू नका, याच्यापेक्षा जास्त सांगत नाही। आणि आपण काल लई लोकांचा आग्रह होता, आपल्या खूप लोक कोरडे पडले होते काल, हजारांना रडून रडून लोक होते, आजही तसंच झालं।
त्यामुळे आपण हे आमरण उपोषण महाराष्ट्रातल्या महिला म्हणूयात आंतरवालीतल्या सगळ्यांच्या मिळून सगळ्यांच्या आणि मठाधिपती नारायणगडाचे शिवाजी बाबाजी यांच्या साक्षीने आपण ते स्थगित करतो. आणि आता बोलतो रोजच आपण फक्त शांत राहा, शांततेत येत जा, शांततेत जा, आरक्षण मिळून एक जीवन राहा. धन्यवाद.